श्री रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्री रामकथा व पारायण सोहळा. मंडळी, रामकृष्ण हरी. आज दिनांक 6 एप्रिल 2024 रामनवमी. आणि रामनवमी संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. तशीच ती छत्रपती संभाजीनगर येथील नवनाथ महाराज मित्रमंडळ व जय अंबे महिला भजनी मंडळ यांच्या आयोजनात सावित्रीनगर, चिकलठाणा परिसर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील साजरी करण्यात आली. त्याची ही क्षणचित्र आपण पाहतो आहोत. तर मंडळी, अखंड हरिनाम सप्ताह तसेच रामकथा व पारायण सोहळा सावित्रीनगर, चिकलठाणा परिसर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि या सप्ताहानिमित्त मच्छिंद्र महाराज ओलेकर पाटील, मच्छिंद्र महाराज पळसकर पळशी, संतोष महाराज गोरे, विनायक महाराज आष्टीकर, तसेच ज्ञानेश्वरी दिदी गाडेकर, मयुरी दिदी ढोबळे, कचरू पाटील गायके मांडकीकर यांची कीर्तनं पार पडली. हभप रामायणाचार्य दीपक महाराज मेटे यांचे उद्या सकाळी आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक 31/3/2025 ते 7/4/2025 या कालावधीमध्ये सावित्रीनगर, चिकलठाणा परिसर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी श्री राम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री रामकथा व पारायण सोहळा यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी शुभाशीर्वाद तसेच सहकार्य सावित्रीनगर, चिकलठाणा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांचे आहेत. त्याचबरोबर सावित्रीनगर, चिकलठाणा परिसर या परिसरातील नवनाथ महाराज मित्रमंडळ व जय अंबे महिला भजनी मंडळ यांच्या वतीने हा श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री रामकथा पारायण सोहळा अतिशय आनंदाने साजरा करण्यात येतो आहे. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्री रामकथा व पारायण सोहळा. स्थळ नवनाथ महाराज नगर, वरुड रोड, सावित्रीनगर, चिकलठाणा परिसर, छत्रपती संभाजीनगर. आयोजक नवनाथ महाराज मित्रमंडळ व जय अंबे महिला भजनी मंडळ, छत्रपती संभाजीनगर. तुका म्हणे माझे सर्व सुख म्हणे माझे सर्व सुख. हरी पाहिला श्रीमुख आवडी
पाहिन श्रीमुख आवडीने तुळत हार गळा कात पीतांबर तुळत हार गळा कात पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान पाहिन त्रिमुख आवडेने तुझी हार गळा कासे पीतांबर तुझी हार गळा कासे पीतांबर आवडे निरांतर हे ध्यान आवडे निरांतर हे ध्यान तुळत हार गळा काच पीतांबर तुळत हार गळा काच पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुझी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर हर विठोबा रखुमार विठोबा विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय हातालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा सर्व सुखाची
सुखाचे आगर रखुमा देवी टाळ वाजवा बाप रखुमा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम एदसे चरित्र केले नारायणे एदसे चरित्र केले नारायणे एदसे चरित्र केले नारायणे एदसे चरित्र केले नारायण रागता गोधने राखिता है रागता गोधने राखिता है रागता रागता गोधने राखिता है हे सुंग सारिले या रूपे अनंत हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे पुढे ही बहुत करणे आहे पुढे ही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापन 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 गेला नारायणे अवतार केला नारायणे अवतार गेला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही काय ढोकार कुमारी जय जय ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार जय ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार जय जय विठोबा केले नारायणी एदसे चरित्र केले नारायण एदसे चरित्रे केले नारायण एदसे चरित्रे केले नारायण एदसे चरित्र केले नारायणी नारायणी एदसे चरित्र केले नारायणी एदसे चरित्रे केले नारायण एदसे चरित्रे केले नारायण रागता गो
रखितसे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम 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 काही काळा ऐसे देई ऐसे देई ऐसे देई ऐसे देई ऐसे देई प्रेम 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 काही कळा काही कळा काही से दे ऐसे दे प्रेम काही कळा काही काही ऐसे दे दे ऐसे दे प्रेम काही काळा काही कळा काही कळा ऐसे दे प्रेम ऐसे देई प्रेम का जय हो ऐसे देई प्रेम काही कर ऐसे देई प्रेम काही कर ऐसे देई प्रेम काही कर काही कर ऐसे दे आ आ आ ऐसे देई प्रेम काही कर ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही कर ऐसे देई प्रेम काही कर हा निजा जा 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 रे निजा जा 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 नि द प म सानी द प म ग रे सा सानी द प म ग रे सा मवदनि 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 सानी द प म ग रे सानी द प म ग रे सानी द प म ग रे मवदनि द प म ग रे मवदनि सा 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 मवदनि सानी द प म ग रे सानी द प म ग रे सानी द प म ग रे मवदनि सा 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 काही हा काही करा काही कर काही ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम आई. काही कळा माझी वाणी तुझे वर्ण
गुण नाम हॅलो 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 माझी वाणी तुझे वर्णी पुंडरी एक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान हनुमान की जय बोलो रे भाई सबदत्तला की जय छत्रपती शिवाजी महाराज नमः पार्वती पते हर 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 विठाला 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 हर हर एदसे चरित्र केले नारायणे रंगता गोधणी राखीत आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची ये माथा चरणावरी श्री संतांची ये माथा चरणावरी श्री संतांची ये माथा चरणावरी श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसू करारविंदे पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वा मृतमेत देव
गोविंद दामोदर माधवेती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ब्रजे ब्रजे कमंडनं समस्त पापखंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनं स्वपीच गुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनन्दरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं व्रजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर जय जय माखन चोर एदसे चरित्र केले नारायणे रंगता गोदने राखीत आहे. बोलताना इको कमी असावा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा त्यांच्या गाथ्यातील काला या सदरातील असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याने गोकुळामध्ये कृष्ण अवतार धारण केला आणि ज्या चरित्रामध्ये दोन दशेमध्ये जे चरित्र केलं रांगत असताना आणि गाई राखत असताना महाराज त्याचं वर्णन करतायत. किंबहुना भगवान परमात्मा या ठिकाणी अवताराला का आला त्याचं प्रयोजन आणि त्याचं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 अभंगावर काहीसं चिंतन मांडण्यापूर्वी अभंगाला काहीशा अर्थाने पुजण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार सर्वांना माहिती असतो तरी वक्त्याचं सांगणं प्रधान कर्तव्य असतं. या न्यायाने नवनाथ नगर वरुड रोड चिकलठाणा परिसर छत्रपती संभाजीनगर तथा आयोजक नवनाथ महाराज मित्र मंडळ व जय अंबे महिला भजनी मंडळ छत्रपती संभाजीनगर आयोजित पहिलंच वर्ष अतिशय सुंदर अप्रतिम असा गुढ कार्यक्रम नाम सप्ताह दुपारच्या सत्रामध्ये श्रीराम कथा कथेचे प्रवक्ते आदरणीय मच्छिंद्र महाराज आणि या कार्यक्रमाला ज्यांचं प्रमुख मार्गदर्शक आहे आदरणीय माधव बाबा आपल्यालाही वंदन. कार्यक्रमाला उपस्थित गोड असे गुणीजन संगीत रत्न मृदंग रत्न आपल्या सर्वांना वंदन. आदरणीय वैजनाथ महाराज योगेश महाराज कुणाल महाराज मृदंगाचार्य आदरणीय कृष्णा महाराज काकडा हरिपाठ आदी करून सर्व कार्यक्रमांना सहकार्य करणारे सर्व गुणीजन सगळ्यांना वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करत असताना हात जोडून पाया पडून विनंती करतो. अधूनमधून भजन होत असताना कोणीही आळस न करता जोरात टाळे वाजवत जा जोरात भजन करत जा. विठाला 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 विठ्ठल 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 पहिलंच वर्ष आहे तरी कार्यक्रमाचं आयोजन अतिशय छान आहे. मार्गदर्शक तेवढे चांगले असल्यामुळे पहिलंच वर्ष आहे तरी अतिशय नियोजन छान आहे. साऊंड सिस्टम छान आहे.
गायक वादक छान आहेत. ऊन भरपूर आहे पण हवा येते त्याच्यामुळे काही एवढं ऊन लागत नाही. बसण्याची व्यवस्था छान आहे, ऐकायला माणसं छान आहेत. आता सगळं छान आहे, फक्त एवढ्यामध्ये महाराज लहान आहे, बाकी सगळं छान आहे. असतो पहिलंच वर्ष तरी अतिशय सुंदर अप्रतिम गोड आयोजन आहे. पूर्ण आयोजकांना काया वाचा मनाने तन मन धनाने सहकार्य करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो, आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठाला 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 ढल 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 ढल. जे कीर्तन आपल्याला करायचं आहे ते काल्याचं कीर्तन आहे. परमार्थिक क्रिया महिन्याची असो, 7 दिवसाची असो, 5 दिवसाची असो किंवा 3 दिवसाची असो किंवा नाम सप्ताह किती दिवसाचा असू द्या, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय त्याचा पूर्ण विराम नाही. जसं गंगेचा पूर्ण विराम सागर आहे, मंदिराचा पूर्ण विराम कळस आहे, तसं नाम सप्ताहाचा पूर्ण विराम म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आणि आपण या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची पूर्णाहुती करणार आहोत. देवाच्या नामाचं किंवा रूपाचं चिंतन करावं हे पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारासाठी बंधन असतंय. 7व्या दिवशी देवाकडे काहीतरी मागावं हे 7व्या दिवशीच्या कीर्तनकारासाठी बंधन असतंय. आणि आज गोपाल कृष्णाचं चरित्र सांगावं म्हणण्यापेक्षा देवाने कृष्ण अवतार घेऊन गोकुळामध्ये जे चरित्र करावं केलं त्या चरित्राचं चिंतन करणं हे आजच्या कीर्तनकारासाठी बंधन असते. आणि तोच अभंग मी आपल्यासमोर उपस्थित केलाय. याच्यामध्ये परमात्म्यानं कुठल्या दशेमध्ये चरित्र केलं किंबहुना देव या ठिकाणी अवताराला का आला, महाराज त्याचं चिंतन करतायत. तेच कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. प्रथमतः काल्याच्या संबंधाने काही 4-5 विचार मी आपल्या समोर ठेवतो, तेही संतांच्या प्रमाणाच्या आधारे, आणि उत्तरही त्याची प्रमाणाच्या आधारे देऊन टाकतो. माझा पहिला विचार आहे काला म्हणजे काय. दुसरा विचार आहे तो काला मिळतो कुठे. तिसरा विचार आहे तो काला देतं कोण. चौथा विचार आहे तो काला खाण्याचा अधिकार कोणाला आहे. आणि 5वा विचार आहे काला जर खाल्ला किंवा सेवन केला तर त्याच्यापासून फायदा काय. पहिला विचार आहे, लक्षात ठेवा, काला म्हणजे काय. तर प्राथमिक एक उत्तर आहे, 2 पदार्थाचं एकत्रीकरण याचं नाव काला. बघायला गेलं तर 3 प्रकार आहेत काल्याचे. पहिला काला हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. पहिला काला हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. देव आणि देवाचं नाम या दोन्हीचं एकत्रीकरण, मिश्रण, मिलन याचं नाव काला. दुसरा काला काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ. उपजोडिया पुढती येऊ काला खाऊ दही हो, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. उपदोया पुढे येऊ काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, दही भात. दुसरा काला आहे दही आणि भात. उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात. पहिला काला देव आणि देवाचं नाम, दुसरा काला दही आणि भात, आणि आता तिसरा काला फार महत्वाचा आहे,
देवाचं आणि जीवाचं ऐक्य याचं नाव काला. जीव शिवाचं ऐक्य याचं नाव काला. महाराज ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासणी जयाच्या हृदय भोनी विराजते. देवाचं आणि आपलं ऐक्य याचं नाव काला. मी बसलेल्या सगळ्या लोकांना अतिशय मार्मिक प्रश्न विचारतो. आपण या लोकांमध्ये आलोत, बरोबर आहे, विचारायचं मला तुम्हाला, आपल्या सगळ्यांना नेमकं जायचंय कुठं? लोक म्हणते ऊन पडलंय, लवकर उरकार घरी जायचंय सावलीला. नीट ऐका, आपण जिथून आलो आपल्याला तिथे जायचंय. कुठून आलो आपण? ममयोषे जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्टानींद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. आपण सगळे देवाचा अंश आहोत, देवापासून आलो आणि देवाला जाऊन मिळणं अर्थात जीव शिवाचं ऐक्य याचं नाव काला. विठाला विठाला लक्षात ठेवा. दही भात काला नाही लक्षात राहिला तरी चालेल, हरी आणि हरीचं नाम काला लक्षात नाही राहिला तरी चालेल, पण एक काला आपल्या लक्षात राहिला पाहिजे, देवाचं आणि जीवाचं ऐक्य याचं नाव काला. जिथून आलो तिथं जाऊन पोहोच होणं किंवा त्याला जाऊन मिळणं याचं नाव काला. दुसरा विचार होता माझा, तो काला मिळतो कुठे? महाराज त्याचं उत्तर देतात, विशेष हा लाभ संत संगे. हो विशेष हा लाभ संत संगे. विशेष हा लाभ संत संगे. विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे. विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे. विशेष हा लाभ संत तो काला मिळतो कुठे त्याचं उत्तर आहे, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ पण विशेष हा लाभ संत संगे. हा काला मिळतो संतांच्या संगतीमध्ये. वैकुंठी तो ऐसे नाही आणि कवळ काही काल्याचे. हा काला मिळतो संतांच्या संगतीमध्ये. देवाचं जीवाचं ऐक्य म्हणजे काला. तो काला मिळतो कुठे तर संतांच्या संगतीमध्ये. चला पुढे तिसरा विचार घेऊन जाऊ आपण. तो काला आपल्याला नेमकं देतं कोण? प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो भानुदास घेते गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. आपल्याला देतं कोण? तर त्याचं पहिलं उत्तर आहे भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. एक तर काला भगवंत देतो, नाहीतर मग संत देतात. एकच टाळी झाली. वाह. एकच टाळी झाली. चंद्रभागे बार बलती. एकच टाळी झाली. खाली बोला एकच टाळी झाली. खाली वाजवा एकच टाळी झाली. चंद्रभागे वारवरती एकच टाळी झाली. माझा ज्ञान राजा गोपाळाला या बाती. माझा ज्ञान राजा गोपाळाला या बाती. माझा ज्ञान राजा गोपाळाला या
देव कीर्तन कर म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे बघा, काल्याच्या संबंधाने आपण 4-5 विचार घेऊन पुढे जातोय. 4था विचार आहे काला खाण्याचा अधिकार कुणाला आहे. महाराज पहिलं प्रमाण सांगतायत वैष्णवांनी का संभ्रम, आणि दुसरं प्रमाण सांगतायत तुका म्हणे भाविकाला. भाविक जर असेल तर त्याला काला, आणि निका वैष्णव असेल तर त्याला काला. लक्षात घ्या. ऐर्या गैर्याला काला खाण्याचा अधिकार नाही. निघले मार्मिक प्रश्न विचारतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका, मला उत्तर द्या. समजा आज काल्याचा महाप्रसाद आहे, पहिली पंगत बसणार आहे. ज्यानं 7 दिवस ऐकलं आणि ज्यानं आजच आलाय, पहिल्या पंक्तीला कुणाला बसवायचं? आज आला त्याला, 7 दिवस ऐकले त्याला. ज्यानं 7 दिवस चिंतन, या ठिकाणी रामकथा असेल, कीर्तन, हरिपाठ, काकडा या सेवा केल्या असतील, मला तरी वाटतंय त्याला पहिल्या पंक्तीला बसण्याचा अधिकार आहे. पण सेवा करणारे 2ऱ्या-3ऱ्या पंक्तीला, आणि बाकीचेच माणसं अहो काल्याला येणारे माणसं काही ठराविक हातच बसले असेल, बराबर मंडपाचा खांब बघून बसणार, भिंत बघून बसणार. यांना माहिती पंगत जर बसली तर खांबाच्या कडेला नाही तर भिंतीच्या कडेला जजमेंट असते. नीट आहे का? काला खाण्याचा अधिकार कुणाला आहे? विनोदाला बाजूला टाका, असू द्या. सगळ्यांना या रे लहान तुरा असं सांगितलंय संतांनी. एक तर काला खाण्यासाठी निक्का वैष्णव असला पाहिजे, नाहीतर माणूस भाविक असला पाहिजे. चला, निक्या वैष्णवाला जर काला खाण्याचा अधिकार असेल तर निक्का वैष्णव नेमकं म्हणायचं कुणाला? तर ऐका, त्याची सुद्धा व्याख्या महाराज सांगतायत. निक्का वैष्णव कुणाला म्हणायचं? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, त्याचं सर्व प्रेम भगवंतावर आहे, किंवा ज्यानं सर्वस्वाचं समर काया वाचा मन सहित देवा सर्व भावे आलो तुझची शरण. काया वाचा मनाने जो देवाला समर्पित झालाय, सर्वस्वाचा भार ज्यानं देवावर टाकलाय, तुझं वाटे आता ते करी अनंत, असं करून ज्यानं आपल्या सर्वस्वाचं समर्पण भगवंताच्या पायी समर्पित केले, त्याला म्हणतात वैष्णव. अवघी देवावरी माया, त्याला म्हणायचं वैष्णव. किंवा वैष्णवाची व्याख्या जर आपण करायला गेलो, अजून छान व्याख्या आहे. वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जान रे. नीट आहे का? दुसऱ्याची पीडा बघून ज्याला पीडा होते त्याला म्हणायचं वैष्णव. तुकाराम महाराज दोन्ही व्याख्या देत आहेत. दुःखवी आणि काच्या दुःखे, आणि तुका म्हणे सुख पराविया सुखे. ऐका, दुसऱ्याच्या सुखाने जो सुखी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने जो दुःखी होतो, आणि ज्याचं सर्व प्रेम भगवंतावर आहे, त्याला म्हणायचं निका वैष्णव. विढाला विढाला. वैष्णवाचा वेश धारण केला म्हणजे वैष्णव होत नाही. गंध लावला, माळ घातली, पताका हातामध्ये घेतली, हातामध्ये चिपुळ्या, गळ्यामध्ये विना, हे बाह्य लक्षण झाले, याला बाह्य अंगाने वैष्णव म्हणता येईल. वैष्णवाची व्याख्या फार वेगळी आहे. आणि असे जर वैष्णव बघायचे म्हटलं, आषाढीला जर पालखी सोहळा निघाला पंढरपूरला, जाऊन बघा, 10 लाख वैष्णव वारकरी असते. 10 लाख काही निके वैष्णव असते असं मला वाटतंय का? नाही. 7-8 लाख ओरिजिनल वैष्णव. वरचे जे 2-3 लाख आहेत हे 17 दिवसापुरते वैष्णव. यांना ज्ञानोबाचं, तुकोबाचं, विठोबाचं, दिंडीचं, भजनाचं काही घेणं नाही. 15 दिवस एकच काम, सदा सर्वदा योग तुझा.
अहो पुण्याच्या बाहेर पडूस तर वारकऱ्याची खाऊन खाऊन मरायची बारी असते. याला गेले ती काय दिंडीत चलते, स्वयंपाकाला मदत करते, भजन ऐकाय बसते, कीर्तन ऐकाय बसते. सगळ्या दिंड्याच्या पुढं चालायचं. कोण कुठं काय चांगलं वाटतंय त्याच्या लाईनला लागायचं, घ्यायचं, खायचं आणि पुढं चालायचं. पण जाऊ द्या, घेईनात का खाईनात का आपल्या बापाचं द्यायचं का त्यांना. पण नीट आहे का, लाईनला लागून घेत असताना मला असं वाटतंय, मला थोडं दया येईल. लाईनला उभं राहत असताना एवढं तरी बघायचं की पुढं काय वाटायले, तर मग लाईनला लागायचं. एवढं सुद्धा भान नसते. लक्ष द्या, तुमच्यासारख्या 10-15 महिला काहीतरी घ्यायला लाईनला उभ्या होत्या. पहिल्यांदा आमच्या दिंडीत आलेला माणूस त्या 15 महिलाच्या मागे लाईनला उभा राहिला. या माणसाचा नंबर आला तेव्हा समोर हळदी कुंकू वाटत होते. हळदी कुंकू, आता हळदी कुंकू खातो याला काय अरे ते बाह्य रंगाने झालेला वैष्णव आहे. निक्या वैष्णवाची व्याख्या आहे, सगळं प्रेम ज्याचं संकल्पावी माया संसाराची, ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे, काया वाचा मनाने जो देवाला समर्पित आहे त्याला वैष्णव म्हणायचं. किंवा वैष्णवाची दुसऱ्या व्याख्या सांगू का तुम्हाला? विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म, विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म, माया जग वैष्णवाचा धर्म, माया जग समाजाकडे पाहत असताना ज्याच्या दृष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही त्याला म्हणायचं वैष्णव. दुसऱ्याची पीडा बघून ज्याला पीडा होते त्याला म्हणायचं वैष्णव. आणि ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे त्याला म्हणायचं निका वैष्णव. आणि असा जर वैष्णव असेल तर महाराज म्हणतात काला वाटू एकमेका पण वैष्णव निका संभ्रम. काला खाण्याचा अधिकार निक्या वैष्णवाला. काला देतो कोण? संत नाही तर भगवंत. काला मिळतो कुठे? संतांच्या संगतीमध्ये. आणि तो काला म्हणजे देवाचं आणि जीवाचं ऐक्य. विठाला विठाला विठाला. आणि आपला शेवटचा विचार आपण घेऊन पुढे जाऊ. समजा निका वैष्णव होऊन भाविक होऊन जर आपण काला सेवन केला किंवा खाल्ला तर फायदा काय होतो? तर महाराज त्याचं उत्तर देतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन भाल कोण कोण अधिकारी. निका वैष्णव होऊन भाविक होऊन जर आपण काला खाल्ला तर आपल्याला अधिकार प्राप्त होतो. अधिकार प्राप्त होतो म्हणण्यापेक्षा होतं काय? प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. निका वैष्णव होऊन काला जर आपण खाल्ला तर ऐका, आपल्या सर्वांच्या पाठीमाग अनेक प्रकारची दुःख आहे. सगळ्यांच्या पाठीमाग अनेक प्रकारची दुःख आहे. पण सगळ्यांच्या पाठीमाग सर्वात मोठं एक दुःख आहे. त्या दुःखाचं नाव आहे जन्म आणि मरण. हे सगळ्यात मोठं दुःख आहे, जन्माचं आणि मरणाचं. पण ऐका, निका वैष्णव होऊन जर आपण काला सेवन केला खाल्ला तर सगळ्यात मोठं असणारं दुःख जन्म आणि मरण त्या सुद्धा दुःखाचा नाश होतो. ऐका, आणि त्या दुःखाचा जर नाश झाला तर मग त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार. म्हणून काला म्हणजे देवाचं जीवाचं ऐक्य आहे. तो काला मिळतो संतांच्या संगतीमध्ये. तो काला देत संत नाही तर भगवंत. तो काला खाण्याचा अधिकार निक्या वैष्णवाला किंवा भाविकाला. आणि काला निका वैष्णव होऊन भाविक होऊन जर आपण खाल्ला तर सर्वात मोठं दुःख आहे जन्म आणि मरण. त्याचा सुद्धा अंत होतो. विठाला विठाला निका वैष्णव झालो आपण, भाविक झालो आपण. काला खाऊन जन्म मरणाच्या दुःखाचा अंत करायचा आहे. पण हा काला पदरात पडण्यासाठी अजून एक अट सांगितली. काय?
चरित्र ते उच्चारावे चरित्र ते पदरात पडण्यासाठी अगोदर देवाचं चरित्र वर्णन करावं लागतं. कुठलं चरित्र वर्णन करावं लागतं तर केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे. देवाने गोकुळामध्ये अवतरित होऊन जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन करावं लागतं. पण ऐका, सगळं चरित्र वर्णन करत बसायची गरज नाही. 2 दशेतलं कुठल्या अभंगाचं पहिलं चरण कीर्तनामध्ये देवाने गोकुळामध्ये अवतरित झाल्यानंतर जे चरित्र केलं त्याचं वर्णन करावं लागतं. पण सगळं चरित्र वर्णन करत बसायची गरज नाही. 2 दशेतलं चरित्र वर्णन करावं लागतं. महाराज ती अवस्था सांगतायत. हे दशे म्हणजे अवस्था. केले नारायणे कोणत्या अवस्थेत रांगता गोधणे राखीता. रांगत असताना जे चरित्र केलं त्याचं वर्णन आणि गायी राखत असताना जे चरित्र केलं त्याचं वर्णन. आपल्याला कथा माहिती आहे. वसुदेवा देत देवकी बहीण लग्ना माझी विघ्न झाले ऐका आकाशाची वाणी सांगते जे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा 8वा जो पुत्र वदिल तुझसी ऐकून मानसी क्रोधावला घेऊन या खडग माराया धावला हात तो धरिला वसुदेव. वसुदेव देवकीची वरात आहे. कंस रथ हाकतोय. आकाशवाणी झाली कंसा लक्षात ठेव देवकीच्या पोटीने 8वा संतान तुझ्यासाठी काळ ठरेल. घाबरला. खडग घेतलं मारणार वसुदेवाने हात धरला. अरे कंसा हिला का मारतोय. हिच्यापासून येणारा मला मारणार आहे. हिला संपवतो. हे बघ हिच्यापासून येणारा जर तुला मारणार असेल तर एक काम कर आम्हाला कारागृहामध्ये टाक. संतती झाली की तुझ्या स्वाधीन करू मारून टाक. ऐकलं त्यानं कारागृहामध्ये टाकलं. समयप्रांत दिवस भरले गेले. पहिला मुलगा झाला कंसाच्या स्वाधीन केला.
मारताना विचार केला, मला जर मारणार आठवा असेल तर याला का मारू, दिला सोडून. नारद आले. नारदाने विचार केला, यानं जर बाळ मारली नाही, बाल हत्या नाही झाली तर याच्याकडून पाप होणार नाही, आणि पाप जर याच्याकडून नाही झालं तर देवाला याला मारता येणार नाही. म्हणजे पापी माणसाला मारतो आणि पुण्यवानाला तारतो, हा साधा विचार आहे. नारद म्हणतात, कंसा का सोडलं त्या बाळाला? अहो मला मारणार आठवा, याला का मारू? लक्षात ठेव, तिच्या पोटी येणाराच जर तुला मारणार असेल तर तुला मारण्यासाठी आठवा सुद्धा पहिला होऊ शकतो. वदी बाळ काशी ठेवू नये. हा. लाईट आपली परीक्षा घ्यायली सगळ्याची, पण आपण तिच्या पुढे चाललो. शाळकरी सुद्धा लाईट नाही तरी म्हणण्यासाठी कंटाळा करीनात, आळस करीनात. मला कधी कधी प्रश्न वाटतो, तुकाराम महाराज जेव्हा भजन करायचे कुठली सुविधा होती का सांगा बरं? डोंगरावरचं काय माईक होता, काय काय माणसं होते का? महाराजाला हे खडी साखरण गुळण पाण्याची बाटली होती का तिथे? तरी भजन कसलं होतं महाराज? डोंगरावर भजन सुरुवात झाली तर पशु पक्षी जमा व्हायचे. अरे सहज भजन करायचे महाराज, आणि पशु पक्ष्यांना समाधी लागायची. आम्ही किती जीव तोडून सांगू द्या, काही काही मन लावून झोप घेते. ऐका, लाईट आपली परीक्षा घेते तरी आपण तिच्या पुढे जाऊ. नारदाने सांगितलं, अरे कंसा, तुला मारण्यासाठी आठवा सुद्धा पहिला होऊ शकतो. आता दुर्जनाची बुद्धीच किती असते. घेतलं बाळ आणि मारलं. 6 मारले, 7वा गर्भ तयार झाला. मायेच्या द्वारा रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन टाकला. कंसाला आनंद झाला, माझ्या भीतीने गर्भपात झाला, माझ्या भीतीने गर्भपात झाला. आणि आता ऐका, 8वा गर्भ तयार झाला. कंसाने कारागृहाच्या जवळ पहारा वाढवला. पहारा म्हणजे पहारेकरी वाढवले. इकडे लक्ष द्या, पहारेकरी वाढवले. आणि पहारेकऱ्याला काय म्हणला कंस? हे आतापर्यंत झालं गेलं सोडा, माझा शत्रू येणार आहे. हे बघा, कमी खा, कमी झोपा, पगार जास्त घ्या, पण पहारा चांगला द्या. तसं मी सुद्धा तुम्हाला सांगतो बघा, पहिल्याच तुमच्या नगरमध्ये आलो. कीर्तनाला येत असताना, कथेला येत असताना मापात असतो. इकडे येताना याचा अतिरेक झाला, मग कथा येते रंगात आणि झोप येते तुमच्या अंगात. त्याच्यामुळे येत असताना हे मापात असलं पाहिजे. का? जास्त खाल्लं की झोप येते, लक्षात ठेवा. मग कंस काय म्हणतोय? जास्त खाऊ नका, झोप येईल. जास्त झोपू नका, पगार पहिल्यापेक्षा जास्त घ्या, पण पहारा चांगला द्या, माझा शत्रू येतोय. पहारेकरी सज्ज आहे. दिवस भरले गेले. आणि ऐका, श्रावण महिना, वद्य पक्ष, अष्टमी तिथी, बुधवार दिवस, रात्रीचे 12 वाजता मथुरेच्या कारागृहामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. वसुदेव देवकी म्हणतात, बाळा देवा, एवढ्या स्वरूपात जर तू प्राप्त झाला आला तर कोण म्हणेल देवकीचा वसुदेवाचा मुलगा आहे? देवानं विचारलं, काय करू? लहान हो. देवानं सांगितलं, लहान होतो, रडतो, सगळ्या क्रिया करतो, मी तुमचं ऐकतोय. लहान होणार आहे, रडणार आहे, पण एक ऐका, मी लहान झाल्यानंतर माझं ऐका, मला इथं ठेवू नका. कुठं न्या?
लहान होतो पण माझं सुद्धा ऐका मला इथं ठेवू नका मजने गोकुळाला काय करा तिथे जा माया उपजली ते हेवी मज आणि येते वसुदेव देवकी म्हणतात अरे कारागृह हे पारे करी त्याचं टेन्शन घेऊ नका मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ नंदाच्या घराला मजनी गोकुळाला परमात्मा लहान झाले वसुदेवानं उचललं देवाला स्पर्श केला उचलीला कमळापती पायीची बंधने गळती कारागृहाचे दरवाजे उघडले पहारेकऱ्यांना मूर्छा आली आणि वसुदेव देवाला घेऊन बाहेर पडले कारागृहाच्या बाहेर पडले मुसळधार पाऊस मध्यरात्र यमुनेमध्ये प्रवेश केला पाणी कमरेपर्यंत आले छातीपर्यंत आले नाका तोंडात जाऊ लागलं देवाला वाटलं मी डोक्यावर असताना जर माझा बाप पाण्यामध्ये बुडून मारला गेला तर उद्यापासून मला डोक्यावर कोणी घेणार नाही पायाचा अंगठा काढला यमुना मैयाला स्पर्श दिला दर्शन झालं तिने रस्ता दिला पुढे चढला चाट त्यासी लाविला अंगुष्ट पलीकडे गेले देवाला तिथे ठेवलं तिथली माया उचलली आले मथुरेमध्ये कारागृहात गेल्याबरोबर पहारेकऱ्यांना जाग आली कारागृहाचे दरवाजे बंद झाले आणि हात पायाच्या बेड्या ज्या बाजूला झाल्या होत्या परत त्या हात पायामध्ये आल्या बंधनात अडकले आता ऐका देवाला उचललं तेव्हा बंधनातून मुक्त झाले आणि मायेला आणलं तेव्हा बंधनात अडकले त्याचं कारणच आहे बंधनात अडकवते तिला माया म्हणा आणि त्या बंधनातून सोडवतो त्याला देव म्हणा माया रडू लागली आकांत करू लागली रडे माया करे आकांत नामा मनी उठती दूत एक पहारेकरी रावणाकडे सरकार आठवा सरकार आठवा सरकार आठवा पाऊस आला बघितलं तर आठवा नसून आठवी आहे असू द्या म्हणलं आपला शत्रू हातात धरली मारण्यासाठी शिडीवर आपटायचं होतं वर हात गेला खाली येण्याच्या आत हातातून निसटली आणि कंसाला सावधानतेचा इशारा देते हे मला काय मारतो तुझं लागी वदी उपजला माझे आली मला काय मारतो रे तुला मारणार तुझा शत्रू माझ्या आधी गोकुळामध्ये पोहोचलाय घाबरला कंस एवढा पहारा असताना एवढं मोठं कारागृह असताना माझा शत्रू हातातून निसटला कसा काय कंस घाबरला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला कंस घाबरला आणि आता ऐका मथुरेमधून देव निघून गेला म्हणून कंसाला दुःख झालं पण ज्या गोकुळामध्ये देव आला त्या गोकुळामध्ये सुख झालं किती झालं अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा एवढं सुख झालं सुख नाही समाधान झालं समाधान नाही आनंद प्राप्त झाला आनंदल्या नरनारी किती आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला सांगता येणार नाही वर्णन करता येणार नाही एवढा आनंद झाला आणि नंदाच्या वाड्यातून बातमी गोकुळाच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचली नंदाला बाळ झालं ती बाळ बघण्यासाठी प्रत्येक गोकुळवासी नंदाच्या वाड्यात येत आहेत आणि देवाला पाहतायत महाराज देवाला पाहिल्याबरोबर पाहिला नंदाचा नंद पाहिला नंदाचा पाहण्यासाठी नंदाच्या वाड्यात येत आहेत देवाला पाहतायत पाहिल्याबरोबर ते निवेदिले मना पाहिला नंदाचा किंवा महाराज पुढे बोलतायत पाहिली या वेध लावी पैसे जीवी जडू देवाला पाहिल्याबरोबर काय झालं तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे का दिसायलाच एवढा सुंदर होता किती सुंदर होता कस्तुरी मळवट चंदनाची उटी
पिवळे माळ कळती वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ऐका, सगळ्यांनी पाहिलं, पाहून सगळ्यांना आनंद झाला, सगळ्यांचं मन वेधून घेतलं. पुढे कंसाने पुतना पाठवली, पुतनेचा वध केला. मामळ भट पाठवला, त्याचा अपमान केला. आणि पुढे कंसाने लहान असताना काही राक्षस पाठवले. काग बग रिठा मारिले बाळपणी राहुगी दैत्य खानी बुडविली. लहान असताना कागासूर पाठवला, त्याचा वध. बगासूर पाठवला, त्याचा वध. रिठासूर पाठवला, त्याचा वध. आणि आता ऐका, बालपणामध्ये एवढे राक्षस मारले आणि परमात्मा आता थोडे मोठे झाले. किती मोठे झाले? नामकरण विधी झाला. पुढे काही दिवस गेले आणि परमात्मा अजून मोठे झाले. किती मोठे झाले तर परमात्मा आता रांगू लागले. कसे रांगत होते? डाव्या गुडघ्याने रांग. परमात्मा रांगू लागले आणि महाराजांनी दोन चरित्र सांगितले. रांगता गोदने राखीत. रांगत असताना एक चरित्र केलं. ऐका काय केलं. एक दिवसची घटना आहे. थोडी केली रांगत असताना. यशोदेनं स्नान घातलं, त्याला माखण मिश्री खाऊ घातली, त्याच्या हातामध्ये कृष्णाचे एक फूल दिलं आणि त्याला अंगणामध्ये टाकलं. असं वाटलं हे फुलाला खेळत बस. लहान लेकरात एक स्वभाव असतो, त्याला तुम्ही जे द्याल ती घेत नाही, दुसरंच काहीतरी. मला 1 वर्षाची मुलगी नाही, ते माहितीला आपण काही द्या ती दुसरंच बघणार नवीन, आणि ती पसारा काढायचं सगळा. तुम्हाला सगळ्यांना अनुभव. ऐका, ती त्याला वाटलं यशोदेला हे फुलाला खेळत बसल. फुल अंगणामध्ये टाकलं, त्याच्या हातात दिलं आणि ती घरकामामध्ये व्यस्त झाली. त्यानं काय केलं, ते फुल दिलं टाकून देवानं, आणि रांगत रांगत मोठ्या दरवाजाच्या बाहेर आणि रांगत रांगत शेजारणीच्या घरात घुसली. 1 तासाने यशोदेच्या लक्षात आलं, किती वेळ झालं मी देवाला अंगणात टाकलंय, बघू काय करतोय. अंगणामध्ये आली, बघ तिथं हातात दिलेलं फुल तिथं पडलंय, पण देव काय तिथे नाही. व्याकुळ झाली, देव दिसाना. मोठ्या दरवाजात आली, पुढून एक डोळून आली. यशोदे, एवढी का व्याकुळ झालीस तू? व्याकुळतेचं कारण सांगतो. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा. जाऊ आमच्यापेक्षा बाहेर लाईट चालत मनात आले. आता आपल्याला विरोध जास्त करायला असं त्याला ठेविले आनंद समय अशी सादर व्हावे. ऐका गड्या, अगं बऱ्याच वेळापूर्वी देवाच्या हातात फुल दिलं, अंगणात खेळण वाटलं, मी कामात व्यस्त झाले, कुठं गेला दिसतच नाही माझा कृष्ण देखील काय कोणीतरी सांगाल. आता नीट ऐका, ती पुढची गवळण काय म्हणते. लेकराला जर इकडे तिकडे खेळायला टाकलं तरी काम करत असताना त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. बघा तुम्ही आता युट्यूबला टीव्हीला पाहता तुम्ही, लेकराकडे जर लक्ष नसेल
आता मागं घटना आहे, पेनाचं टोपण अडकवलं, बाळ मरून गेलं. उकळत्या पाण्यामध्ये काही बाळ हात घालतात, लक्ष नसल्यामुळे अशा गोष्टी. लाईटचा करंट बसतो, लक्ष नसल्यामुळे. काम जरी करत असलं तरी लक्ष ठेवा, लक्ष असतं. अगं पण तुझं लक्ष असायला पाहिजे होतं, कुठं गेला, काय काय करतोय काय नाही. बरं जाऊ दे म्हणली पुढची कळलं. एवढा वेळ कृष्ण इकडं तिकडं बाजूला जाऊ तू काय दिवा लावित होती, असं काय काम करतोय तू, असं काय तुझ्याकडे कागदपत्राचं काम होतं. यशोदा म्हणली घरातलंच काम होतं. हो ते सारवित मी चूल. अगं मी चूल सारवत बसले, वेळ गेला तोपर्यंत कुठे गेला माहितच नाही. आता हे प्रमाण अभंगातून काढून टाकावं लागतं. होते सारवित मी चूल असं न म्हणता होते कुशीत मी गॅस असं म्हणावं लागेल. चूल राहिली नाही, आता गॅस नाही असं घर नाही. जुना काळही चांगला होता. 3 दगडाची वेडी, खेड्यातला थोडा प्रसंग आठवा. 3 दगडाची वेडी वाकडी चूल, त्याच्यावर वेडा वाकडा तवा कसला तरी, त्याच्यामध्ये लाकडाचं सरपण, लाकडी काटवट, बाई बसायची चुलीच्या जवळ, जाळ घातला जायचा, वरे तवा ठेवला जायचा, काटवटीमध्ये पीठ, त्याच्यात पाणी, भाकर चुरली जायची, थापली जायची, भाजण्यासाठी तव्यावर टाकली जायची. ऐका, अर्धी भाकर तव्यावर भाजायची आणि ती बाई ती भाकर पूर्ण भाजण्यासाठी चुलीला लावायची. बघा, चुलीला लावलेली भाकर चवदार तर लागायची पण अशी टम फुगायची. काळ बदलला आता. जेव्हा भाकर फुगत होती, आता करणारी फुगती. करणारीनं फुगायचं नसतं, खाणारा किती फुगन थोडा विचार करा तुम्ही. करणारी भजन करायचं असतं, कामामध्ये काम काही म्हणा आम्हाला, स्वयंपाक करत असताना भजन केलं पाहिजे. ऐका, मग यशोदेने सांगितलं होते सारवित मी चूल. मला माहितच नाही, मी त्याच्यामध्ये व्यस्त झाले, कुठे गेला माहित नाही. व्याकुळ झाली होती यशोदा. तेवढ्या वेळामध्ये ज्या घरात कृष्ण गेला होता त्या घरातल्या गवळीनं कृष्णाला कडेवर घेतलं, घराच्या बाहेर पडली, यशोदेच्या नजरेत पडली, देवाला पाहिलं, व्याकुळता संपली. विठाला विठाला. रांगत असताना ही घोडी केली. आणि आता अजून पुढे चरित्र करायचं असल्यामुळे बाल रूप आता परमात्म्यानं सोडून दिलं आणि परमात्मा मोठे झाले. बाल रूपाचं सोंग टाकून दिलं. कशा करता? अभंगाचं दुसरं चरण. हे सोंग साडिले या रूपे आनंदे. वा, हे सोंग साडिले या रूपे आनंदे. 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 रांगत असतानाचं जे स्वरूप आहे आता ते टाकून दिलं आणि परमात्मा थोडे मोठे झाले. कशा करता? पुढेही बहुत करणे आहे. हे सोंग सारिले या रूपे आनंदे. पुढेही बहुत करणे आहे. आता इतके मोठे झाले, गोकुळामधील गवळ्यांची छोटी छोटी मुलं सवंगडी म्हणून जमा केली आणि आता गोकुळामध्ये दह्या, दुधाची, तुपाची, लोण्याची चोरी करायला सुरुवात झाली. ऐका, परमात्मा सगळ्यांना सांगतात, याल तरी या रे लागे, अवघ्या माझ्या मागे मागे, अजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी. या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, प्रत्येक घरामध्ये दया, दुधाची, तुपाची, लोण्याची चोरी होऊ लागली. आणि ज्या घरामध्ये चोरी झाली त्या घरातली गवळण देवाची, गोपाळांची तक्रार घेऊन यशोदेकडे येते. काय म्हणते? दुसरी आली धावत याने ग बाये,
काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत घरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना यशोदे बाळ तुझा ताना दुसरी म्हणते दुसरी आली धावत याने काय बाय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत तिसरी आली तक्रार घेऊन तिसरी आली धावोनी याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधोनी गाठ बाई कोणासी सुटेना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर हो बघा पुन्हा तर सगळ्या एकत्रित झाल्या सगळ्या तर काय म्हणल्या अवघ्या मिळोनी गवळणी आल्या ग बाई नंदाचे अंगणी काय म्हणतायत जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊन का हे ग बाई आम्हासी पाहावे ना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर यशोदे काय सांगाव याच्या कोड्या राहावं का जावं या गोकुळामध्ये कितीही तक्रार केली तरी यशोदा खोडी मान्य करत नाही उलट त्यांना म्हणते बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाणे काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी उलट त्यांनाच म्हणते तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंधारा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी यशोदा मान्य करत नाही एक गवळण म्हणजे जाऊ द्या तिला किती सांगा ही काय मान्य करत नाही गोकुळात राहायचंच न ग गोकुळ सोडून जायला निघाले तरी परमात्म्याने त्यांना अडवलं गोकुळामध्येच ठेवलं अशा अनेक खोड्या केल्या आता शेवटी यशोदेने देवाला हात जोडले काय म्हणते यशोदा ऐका आईसी ऐकता गाराणी यशोदे नयनी आले पाणी कृष्ण खोड देटा कोणी एका जनार्दनी चरणी प्रेमबाई तयासी आवरेना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सुधिंगाणा हात जोडले देवा पुढे आणि काय म्हणते कृष्णा तुला मी ताकीत करते रे घरी कुणाच्या यशोदेने सांगितलं बस झालं गड्यात आता तू गोकुळामध्ये राहायचं नाही मग उद्या जाई राणा उद्या जाई राणा उद्या जाई राणा उद्या जाई गोकुळामध्ये राहायचं नाही तर काय करायचं उद्या जाई राणा सवेगे होणी गोदणा उद्यापासून गाई सोडायच्या आणि रानामध्ये जायचं दुसरा दिवस उजडला यशोदेने देवाला तयार केलं गाई सोडल्या गोपाळाला बोलवलं या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गोपाळ आले आणि यशोदेने गोपाळाला सांगितलं सांभाळा मुरारी प्राण माझा आणि दुसऱ्या दिवशी श्यामल सुंदर परमात्मा गाई राखण्यासाठी रानामध्ये गेला गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी गाई सोडल्या आणि परमात्मा रानामध्ये गेले ऐका गाई राखत असताना किंवा रानात जात असताना कंसाने एक राक्षस पाठवला त्याचं नाव होतं आगासूर आजगराचं रूप घेतलं त्यानं आजगराचं गाई राखत ऐका आजगराचं रूप घेतलं जबडा असा पसरला खालचा जबडा जमिनीला आहे आणि वरचा जबडा आकाशाला
सगळे गोपाळ रस्ता समजून त्या आगासुराच्या जबड्यात घुसले. जसे जसे पुढे जाऊ लागले तसा अंधार दिसू लागला. गोपाळ म्हणले, कृष्णा आज काय सूर्यग्रहण आहे का रे? सगळा अंधारच आहे. लक्षात आलं देवाच्या ही कंसाची खोडी आहे, राक्षस पाठवलाय. चला म्हणले मागे व्हा, मी तुमच्या पुढे चलतो. देव सगळ्यांच्या पुढे जातायत. जेवढा जबडा त्या आगासुराने पसरला होता त्याच्यापेक्षा मोठं स्वरूप घ्यायला धारण केलं, सुरुवात केली. आणि जेवढं आगासुराचं तोंड होतं, जबडा होता, त्याच्यापेक्षा मोठं आपलं रूप प्रगट केलं. आणि त्या रूप प्रगट करण्याने आगासुराचे 2 तुकडे झाले. बघताय तर लगेच प्रकाश पडला. लक्षात आलं गोपाळांच्या काहीतरी अडचण होती, परमात्म्याने ती दूर केली, आगासुराचा वध केला. ऐका, परमात्म्याने या ठिकाणी अवतार घेतला त्याचे 3 कारणे. पहिलं कारण आहे भक्ता राखे पायापाशी, भक्ताचा संभाळ करणं. आणि दुसरं कारण आहे दुर्जनाचा संहार. भक्ताचा संभाळ करून, दुर्जनाचा संहार करून जी जी लोक या धर्माला आडवी येतात आणि धर्म नाहीसा करण्याचा प्रयत्न करतात त्या धर्माची स्थापना करणं महाराज अभंगाच्या शेवटच्या जन्मात. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका
सगळ्यांना गाई घेऊन शेतामध्ये जायचं. गाई चरायच्या तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे. दुपारची वेळ झाली की गाईची ओळखी करायची. गाई झाडाखाली बसवायच्या. ज्या ज्या गोपाळाने शिदोरी आणले त्यांची शिदोरी एकत्रित करायची. त्याचा काला करायचा. सगळ्यांना कमलाकार बसवायचं. परमात्म्यानं तो काला आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये घालायचा. ज्याप्रमाणे यमुनेच्या वाळवंटामध्ये परमात्म्यानं काला केला, सगळ्यांना खाऊ घातला. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी नाम सप्ताह प्रारंभ झाला, व्यवस्थितपणे पार पडला आणि आज काल्याच्या कीर्तनाने आपण त्याची सांगता करत आहोत. ज्याप्रमाणे गोपाळांना त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद भेटला, आता तोच प्रसाद आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत. प्रसाद घेऊन आपण तृप्त होणार आहेत. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. विभ्रद वेणू जठर वडयो वेत्रेत कथे स्वामी पावलो मध्ये सुब्रतो हृदय नर्मदे स्वर्गमिषे कुंडली गवरदा हरि श्री ज्ञानदेव मन मन झालं कीर्तन. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. एक तर लाईट आमची परीक्षा बघायला, थोडा तुम्ही आमचं बघायला ऐका. या ठिकाणी काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाली. तुम्हा सर्वांच्या वतीनं आदरणीय या